मंडळीनो आवलं मिळलं आवलं काढ काढ काढ. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो? सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला चाललेला आहे कामावर. काय करता वाय? सगळी उठली काय? माझा आपलं बरं आहे, मी चालत चालत जाता कामावर. तुम्ही आपली सगळी कोण रिक्षान, कोण बसनी, कोण ट्रेननी जाताव, कोण बाईकनी जाताव. पण जवळच्या जवळ आहे म्हणून चालाय काय वाटत नाही. आबलोलीपर्यंत असला तर मग भारी पडतं. चला, काल परवा 2 दिवस लाईट नव्हती. काल लाईट होती पण वायफायचा रिचार्ज संपला महिन्याचा. तर आज पण काय कॉन्टॅक्ट नाही झाला आहे. आज पण अंदाजेच जात आहे. तसा काय दादा बोललाय नाही, कारण शिफ्टचा टाईम चेंज असला तर आधीच बोलतो. त्यामुळं आज पण गाडी भेटेलच. काल पण होता दादा बरोबर टायमावर. आज आहे 29 तारीख. जल्लं मी दिवस मोजायचा विसरला कामावरचं. 35वा दिवस वगैरे असेल काहीतरी बहुतेक. आता व्हिडिओला टाकीन टायटल तेव्हा क्रम लक्षात येईल. हां 29 तारखेवरनं विषय बोलायचा आहे. उद्या 30 तारीख आहे आणि उद्या आहे क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल वुमन्स क्रिकेटच्या. आणि आपण पॉईंट टेबलमध्ये 4 नंबरला राहिल्यामुळं ना, नेमकी 1 नंबरला असलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर आपली सेमीफायनल लागले. आणि काय माहिती नाही डोक्यात लहानपणापासून काय ती भीती आहे. त्या पिवळी जर्सी बघितलं का असं वाटतं हायलाशी नको यायला पाहिजे होतं रे, म्हणजे ही टीम नको रे समोर असं वाटतं. आणि काय आहे, वुमन्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आपल्या जेंट्स क्रिकेटच्या आधीपासून म्हणजे 1973 पासून सुरू झाला आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच जास्त वेळा जिंकले. फक्त एकदा न्यूझीलंड टीम जिंकले. बाकी दुसरी कुठची टीम अजूनपर्यंत जिंकले नाही. इंडिया पण नाही अजूनपर्यंत. एकदा मला वाटतं आता ह्याच्या आधीच्या वर्ल्ड कपला मला वाटतं फायनलला जाऊन हरले, तेवढंच. नाहीतर अजूनपर्यंत नाही. तर आता सेमीफायनलला जर ऑस्ट्रेलियाला हरवलेली तर फायनलला कोण येईल तिकडनं? इंग्लंड किंवा साऊथ आफ्रिका. त्यांना आपण कसा पण हरवू. सेमीफायनल उद्याची लई महत्त्वाची आहे. बघूया काय करतायत. बघायला मिळणार नाही कारण उद्या कामावरच असेल. पण क्रिकेट आहे. जेंट्स असू दे नाही तर लेडीज असू दे, क्रिकेटची मजा मस्त. क्रिकेटसारखा खेळ भारी वाटतं एकदम. बघूया काय करतायत. मंडळीनू दादाच्या वाडीत येऊन पोचलेला. दादाला निघाय अजून 5-10 मिनटं टाईम आहे. तोपर्यंत जरा वाडीत फिरताव. कुठं जातोयस? हा काय? हा गेटच्या आतमध्ये दिसतंय झाड तोच आहे. हां ते इथनं ये पण आधी दिसत नाही काय वर लागलेला. ह्या आवलीवर आवलं लागले काय बघायला आले. आता नाही लागत, पालखीच्या टायमाला लागतात किंवा मग पावसात. पाठी पण होता तिकडं. हां पाठी हे हां हे काय मिळालं नाही काय हवं की तिथं हे काढायला हवं. मंडळीनं आवलं मिळलं आवलं काढ काढ काढ. पाडून थांबता. आता माझा हात पोचतो बाजूला. हां काढ. माझा पण पोचला असं पण काढ. नीट अक्काचं घड काढ म्हणजे दोघांनी खाऊ मस्त. पण हे ह्याला कुठचं आवलं बोलतात? हे काय तर वेगळं आवलं बोलतात ह्यानं ना. इलायची का विलायची? विलायती आवलं. हां इलायची नव विलायती आवलं. आणि आपल्या जर नेहमीच असतात तर रानात मिळतात तर आवलं वेगळं. आवलं आणि कुठंच आवलं. आता आपण जाऊया. कधी तयार केल्या तुळशीची लग्न? तेव्हा आपल्याला बहुतेक तर रानातलं आवलं नाही मिळलं तर मग ह्याच आवलीवर यायला लागेल. इथं मिळतील. आणि चिंचा कुठं मिळेल? चला दादा निघाले. हा कसलं आवल्यावर आलो वगैरे काढतोय. आवला खाऊया. बाय. आम्ही पकडतो आदर. थांब मी आवला खाताना दाखवतोय मंडळीला. माझा आंबट खाऊन बघून त्यांना कसा वाटला असेल. आता तू हा जोक खाऊन संपवता. चला मंडळीनं पोचलेला कंपनीच्या गेटवर.
बाय बाय दादा. चला या. चला मंडळींनो, सुट्टी झाली. आज पाऊस काय दादा पण आले. हा? मला दादा ना गिफ्ट. टाटा साहेब. चला. ते कंपनीतले सर आहेत, ते स्टोअरचे मेन आहेत. आणि काय म्हणत होतो मी, हां पाऊस बहुतेक यावर्षी जाणार नाही. तो दररोज थोडा थोडा सकाळी नाही तर संध्याकाळी असा शिंपडत राहणार वाटतं. बारमाही पाऊस होणार वाटतं आपल्याकडे पण, युरोपसारखाच. कुठं गेला अंकू? तिकडे. टाटा. जाणारे येणारे लोक ओळखतात, ते हात दाखवतात. कोण व्हिडिओ बघणारे आहेत ते. हो ढग बघा. हा मेन हिरोला पहिला घ्यायला हवा बाबा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? संध्याकाळचं वातावरण कसं वाटतंय जरा सांगा आम्हाला. मस्त वाटतंय रे. इकडे या झाडाच्या आड सगळं कालं ढगायचं दिसत नाहीत ना. आज उशीर झालाय. CNG भरायला थांबलेला. आताच झाला भरून. हे बघा दादाची गाडी आली इकडं. अंकुश चालतोय आता, तिथंच बसेल गाडीत. एवढी लाईन आहे.